अशोक सहकारी साखर कारखान्याच्या भोंगळ्या प्रशासनाला माझा एक सल्ला आहे। तुम्हाला जर खुर्चीवरती बसून त्याच्यावरचा पदभार झेपत नसेल तर त्या खुर्च्या गरम करायचं बंद करा। आत्ताच्या आत्ता खुर्च्या सोडून द्या, त्याच्यावरती कर्तव्यनिष्ठ माणसं बसवा। तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत। 300 हेक्टरवरील शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान केलंय। आम्ही तुम्हाला प्रश्न विचारायलाच आलो होतो तर तुम्ही ढुंगणाला पाय लावून पळालात। तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत? तुम्ही म्हणता आम्हाला सिक्युरिटी गार्डकडे निवेदन द्या। तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत रे। तुमचा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, पण त्या शेतकऱ्यांचं हित तर कुठं गेलं? तुम्ही अजूनपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीयेत। त्याच सोबत जे मळी मिश्रित पाणी आहे ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोडायचं पाप करताय, सरकारी कालव्यामध्ये सोडायचं पाप करताय। तेच पाणी शेतकऱ्याच्या शेतात पर्क्युलेट होतंय, विहिरींमध्ये पर्क्युलेट होतंय। 7 गावांच्या पाणी पुरवठा विहिरींमध्ये ते पाणी जातंय, तेच पाणी सामान्य माणसं पितायत। आणि भिकार चोटांनो तुम्ही खुर्च्या गरम करून फोन उचलता, 10 सेकंदात सांगता, 10 मिनिटात फोन करतो आणि कुठं ढुंगणाला पाय लावून पळता। तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत? तुम्ही लवकरात लवकर सुधारा। हा शेतकरी एकजुटीचा विजय आहे। हा विजय आम्ही आताशी वनवा पेटवलाय, फक्त ठिणगी टाकली आहे। याचा जर वनव्यात रूपांतर केलं तर हे तुम्हाला खूप महागात पडेल। लवकर सुधरा। शेतकऱ्यांच्या शेतात मळी मिश्रित पाणी टाकायचं लवकर बंद करा। जे मळी मिश्रित पाणी तुम्ही टाकलंय ते लवकरात लवकर उचला आणि ज्या शेतकऱ्यांचं तुमच्या मळी मिश्रित पाण्याने नुकसान झालंय ती नुकसान भरपाई लवकरात लवकर द्या, नाहीतर आम्ही परत एकदा तुमच्या समोर येऊ, अगदी टीम गब्बर बनून।